नमस्कार. रघुनाथ कुलकर्णी यांनी माझा प्रश्न विचारला होता की यू जी सीचे नियम काय आहे. यू जी सीचे नियम काय आहे हे याच्यामध्ये मी वाचताना माझ्या जे लक्षात आलं ते असं आहे की ह्याच्या आधीसुद्धा SC/ST ॲक्ट होता, त्याच्याप्रमाणे की जातीचा उच्चार वगैरे करू नये, अपमानित करू नये असं आदेश होता. आता त्याच्यामध्ये OBC पण ॲड केलं आणि पूर्वी असं म्हटलं होतं की जर चुकीची कोणी चुकीचं तक्रार दिली हे लक्षात आलं, उगाचच एखाद्याला अडकवण्यासाठी चुकीची तक्रार दिली तर चुकीची तक्रार दिलेल्याला शिक्षा म्हणजे त्याच्याबद्दल होती आणि तेही काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता काय झालेलं आहे की कॉलेजच्या प्रांगणामध्ये फक्त विद्यार्थी नाही तर कॉलेजमधल्या प्राध्यापकांनीसुद्धा किंवा कॉलेजमधले इतर काम करणारे जसे लायब्ररियन आहेत, कॅन्टीनमधले आहेत, त्यांनीसुद्धा जर आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे फक्त उच्चारण करून अपमान केला असं नाही. जर त्या लोकांना वाटलं, म्हणजे एक तक्रारकर्त्याला वाटलं की त्याच्या विचारामध्ये आम्हाला असं वाटलं की तो असा वागतो आहे म्हणून, म्हणजे तो मला हीन लेखण्यासाठी तो वागतो आहे, म्हणजे अप्रक्षिप्त क्रियासुद्धा त्याने तक्रारदाराने त्याच्याबद्दल पण म्हटलं तर तुम्हाला ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे तो त्याच्यावर तक्रार दाखल होऊ शकते असं झालेलं आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल, मला असं म्हणायचं की आपल्या घरातसुद्धा लहानपणापासून आपल्याला कधीतरी म्हणजे बोललं जातं की साफसफाई करण्यावरून किंवा ह्याच्यावरून भंगी हे सहज बोललं जातं आणि जातीवाचक शब्द आपल्या समाजात सहज वापरले जातात. त्याच्यामागे कुणाचा अपमान करणं हा प्रकार होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला जो कळला तो मी तुम्हाला रघुनाथ कुलकर्णी यांनी जो मला प्रश्न विचारला त्याला उत्तर म्हणून मी हा केलेला व्हिडिओ आहे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.